This is a national level program which crisscrosses between the east and the west Goa. The west Goa is blessed with beautiful serene beaches which you will be visiting, both the cyclists and the trekkers. And then you will be slowly entering the eastern side of Goa, which is even more beautiful, lesser known places. And you'll be visiting one of the, I think the third highest waterfall in India, that is Dudhsagar waterfalls. You'll end your trek at a beautiful Kadamba architecture, Himadi architecture of the temple of Shiva, which is there nestled in the very dense forest. It's a beautiful temple with a very unique architecture. So you will end your trek there. This is the ideal time to come down to Goa because it's a happening place. Don't think about parties. Parties is always there, but think about the thing, this environment which you're going to have come down. It's a very pleasing environment in Goa, and it's the right time to explore Goa on fit. Goa is tourism के लिए हो, और बहुत जो टूरिस्ट आता है गोवा में, तो वो सिर्फ उनको लगता है कि सिर्फ बीचेस, लेकिन जब आप लोग सभी एडवेंचर टूरिज्म के लिए फॉरेस्ट में जाएंगे तो आपको पता भी लगेगा कि गोवा ये बीचेस है, उससे भी बहुत सुंदर गोवा इस फॉरेस्ट साइड में भी है. ये भी आपको सबको मालूम पड़ेगा. हाय, मी अपूर्वा फडणीस. मी नाशिकहून आले आहे. माझी पहिलीच वेळ आहे या एक्सपेडिशनची, सो मी एक्सायटेड आणि नर्वस आहे. सो आय होप की हे चांगलं होईल एक्सपेडिशन. थँक्यू. एक्साइटमेंट पहिलीच वेळ आहे म्हणून बऱ्याच गोष्टींविषयी आहे. सायकल चालवण्याविषयी आहे आणि येणाऱ्या चॅलेंजेसविषयी आहे. सो जे काय असेल ते सगळ्या सरप्राइजेसविषयी आहे. मी सतीश कुलकर्णी नाशिकहून आलो आहे. मागच्या वर्षी मी जेव्हा गोवा बीच ट्रेक केला त्यावेळेला सायकलिंग ट्रेकची मला माहिती पण मिळाली, मी बघितलं पण. मग त्याप्रमाणे बीचवरून आणि जंगलातून सायकलिंग करायचं म्हटल्यावर खूप एक्साईट झालो. एक्साईट झाल्यावर ते करण्यासाठी मग प्रॅक्टिस सुरू केली आणि आता आज आम्ही आलेलो आहोत. आज आमचं बायकिंग हे चालू होईल. बायकिंग चालू झाल्यावर साधारण सरासरी रोजचं 50-55 किलोमीटर आहे. एक दिवस आजच्या पहिल्या दिवशी 22 किलोमीटर बीचवर सायकल चालवायचे आणि बाकी उरलेले 30-35 किलोमीटर बाय रोड आहे. शेवटचे 2 दिवस फॉरेस्ट जंगलात चालवायचे. टेंटमध्ये राहणं आहे आणि फूड छान मिळतं आहे. चलो उनको जाने दो. चलो ट्रैकर्स निकले. गोवा ट्रेकिंग एक्सपिडिशन जे जाता तातून दर्यावेळ ते सह्याद्री हातून आमचे वेगवेगळे कॅम्प्स असतात. पयलीं न्ही नॅशनल ऑफिस यूथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाचे ते येवन करताले हांगा, पूण फाटली आतां 22 वर्सां गोवा स्टेट ब्रांच जे आसा हो प्रोग्राम घडोवन हाडटा आनी होच आमचो कॅम्प, हो बेस कॅम्प हांगा कांपालार आसा. आनी आमचे स्टेट चेअरमॅन जे आसात रोहिदास नायक ते ओवरऑल सगळे सांबाळटात. आनी आमचे 3 एक्टिविटीज हांगा चलता. एक आसा ती ट्रेकिंग एक्सपिडिशन. ट्रेकिंग एक्सपिडिशन एक बॅच पयल्या दिसा येता
आणि तिसऱ्या दिसाच्यान वेगवेगळ्या हायर कॅम्प्स म्हणजे 2 बीच कॅम्प्स आणि उरिल्ले फॉरेस्ट कॅम्प्स करून परत पावता. प्रत्येक दिसा असो एक बॅच भायर सरता. दुसरे आसात ते बायकिंग म्हणजे सायकलाचेर वतात ते आणि 4 कॅम्पान रावन परत येतात. प्रत्येक कडेन ते आपले हॅवरसॅक कॅरी करता. आमच्या हांगा बेस कॅम्पांतल्यान पॅक लंच, फुडल्या कॅम्पांतल्यान पॅक लंच व्हरता, वाटेर खाता, सांजचे पावतात थंय, तांकां थंय जेवण आसता आणि ते बऱ्यांतल्या बऱ्या सुवातेचेर रावन वतात. तिसरी एक्टिविटी आसा ते फॅमिली कॅम्पिंग. ते लोक हांगाच रावता, फॅमिली येता, तांकां फॅमिली टेंट्स दिता, तांकां एक कॅम्पाचो जे एम्बियन्स आसा तो मेळटा तांकां आणि तांकां आमी एक्टिविटीज घडोवन हाडटा. तांकां बिचार व्हरता, सायट सिंगाक व्हरता, वॉटर एक्टिविटीज करता, रिवर क्रूज आसा, अशे सगळे एक्टिविटीज करून आमी गोंयान इको टुरिजम आणि एडवेंचर टुरिजम हे आमी फुडें हाडटा. आणि प्रत्येक थोडे आमचे पार्टिसिपंट परत येता, दुसऱ्यांक धाडटा आणि हे टुरिस्ट जे आसात हे गोंय भितर भोंवन एन्जॉय करूंक येता. ह्या गजालीक आमकां स्पोर्ट्स डिपार्टमेंट आसा, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा आसा, टुरिजम डिपार्टमेंट, फॉरेस्ट जे आसात हे आमकां खूब आदार करता, आमकां खूब हेल्प करता. आमचे व्हॉलंटियर्स रोहिदास बाबाच्या अंडर सगळे वावुरतात. आमी हांगा बऱ्यांतले बरें जेवण दिता, बरो एनवायरमेंट आमी दवरता आणि आमचे ट्रेकर जंय जंय वतात न्ही वाटेर मेळिल्लो कोयर सुद्दां उखलून हाडटात, कांयच फाटीं दवरना, वाट मेळिल्ली ताच्यावन बरी करतात. असो आमचो हो कॅम्प चलता. हो प्रोग्राम आमी एनटी नॅशनल ट्रेकिंग एक्सपिडिशन म्हणटात ताका. हो ट्रेकिंग प्रोग्राम आमी गेल्ल्या 22 वर्सां तांणी सांगिल्लेच आसा. पूण हो प्रोग्राम पयलीं आमी आमचे कडेन तितली मॅन पावर नाशिल्ली आनी इन्फ्रास्ट्रक्चर नाशिल्लें. पूण म्हणून आमी ते गुजराता कडेन, महाराष्ट्रा कडेन टायप करताले आनी तांचे कंबायन आमी इन कॉर्डिनेशन वीथ महाराष्ट्रा, गुजरात स्टेट करताले. पूण मागीर आमकां हळू आमकां कळून चुकलें की हो प्रोग्राम आमीच केल्यार कशें जातलें काय म्हणून. मागीर आमी आमच्या इन्फ्रास्ट्रक्चरा खातीर आमी हांगा इतले वावुरले आनी फंड तयार केलो आणि हे हांगा पळय जितले हांगा सेटअप आसा आमचे 5 कडेन हायर कॅम्पाक सेटअप आसता. हांगा जवळ जवळ 36 व्हडले टेंट आसता आनी 40 फॅमिली कॅम्पिंग टेंट आसता. ते सगळे आमी इन्फ्रास्ट्रक्चरा खातीर आमी फंड आमचो घालून आमचो फंड तयार केलो आणि आमी सगळें परचेस केला आणि वर्सांतल्यान एकदां आमी यूज करतात. हांगा एक्चुली फॅसिलिटीज आमचे पयलीं नाशिल्ल्यो. आतां आमी फॅमिली कॅम्पिंगाक फॅन दितात, मॅट्रेसीस दितात, प्लस तांकां सेपरेट चार्जींग पॉयंट दितात, प्लस तांकां आमी पिकनीक दितात. ती कॉम्प्लिमेंटरी आसतात. ते तांणी पळय कितें आमकां कॉन्ट्रिब्युशन आयिल्लें आसता, त्या कॉन्ट्रिब्युशनांतल्यान आमी तांकां पिकनीक दितात.